पहा फक्त महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज, आवाज जनतेचा। नमस्कार, मी प्रवीण पारावे। आपण पाहतात महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज, आवाज जनतेचा। मंडळी, आज आझाद मैदानामध्ये कुणबी समाज मोठ्या संख्येने म्हटलं तर आज करोडोच्या संख्येने जमा झालेला आहे। त्याचं मुख्य कारण आपण जाणून घेऊया। नमस्कार साहेब, आज जो कुणबी समाज जो जमा झालेला आहे तर मेन उद्दिष्ट काय आहे? महाराष्ट्र शासनाने 2 सप्टेंबरला एक जी.आर. काढलेला आहे। त्याच्यामध्ये मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचं नमूद केलेलं आहे। एकंदरीत आपण पाहता आपलं संविधान जर पाहिलं, त्या संविधानामध्ये आपल्याला ओबीसी घटकाला काही ठराविक जाती त्याच्यामध्ये नमूद केलेल्या आहेत आणि त्याचा लाभ आपल्याला ओबीसी म्हणून सर्व जातींना मिळत आहे। आपल्या महाराष्ट्रामध्ये साधारण 350च्या वर या ओबीसींमध्ये जाती नमूद केलेल्या आहेत। मात्र आज मराठे हैदराबाद गॅझेटियरचा उपयोग करून त्याच्या अनुषंगाने आम्ही कुणबी आहोत हे असं दाखवून शासनावर दबाव आणून आपल्या कुणब्यांमध्ये येऊ पाहत आहेत। कुणब्यांमध्ये आले अर्थातच ते ओबीसीमध्ये येतील आणि ओबीसींच्या वाट्याचा हिस्सा ते घेऊन जातील। म्हणजे आपले जे आपल्याला जो मिळालेला वाटा आहे संविधानिक, तो संविधानिक वाटा आपल्यातून ते हिरावून घेणार आहेत। त्याच्या विरोधात कुणबी समाजोन्नती संघ मुंबई आणि संपूर्ण कोकण विभाग यांच्या वतीने हा एल्गार मोर्चा आयोजित केलेला आहे आणि या जी.आरचा निषेध करण्यासाठी आणि हा जी.आर रद्द करण्यासाठी हा मोर्चा आयोजित केलेला आहे। म्हणजे साहेब, आजचा हा जो मोर्चा आहे तो कुणबी समाजात झालेल्या अन्यायाविरुद्ध आहे। 100% बरोबर आहे। तर आजचा जो मोर्चा आहे त्या मोर्चाची जर सरकारने जबाबदारी घेतली नाही तर पुढचं आपलं पाऊल काय असेल? या मोर्चाची जर जबाबदारी घेतली नाही तर आतापर्यंत फक्त या समाजातील ओबीसी घटकातील मोठा कुणबी हा घटक आता रस्त्यावर उतरलेला आहे। परंतु भविष्यामध्ये याची जर दखल घेतली नाही शासनाने तर ओबीसीमध्ये सर्व येणारे समाज बांधव आहेत ते एकत्र येतील आणि या सरकारविरुद्ध आणि या जो जी.आर काढलेला आहे त्याच्याविरुद्ध लढा देतील, रस्त्यावर उतरतील आणि शासनाला दाखवून देतील की ओबीसीचा जो हिस्सा आहे तो ओबीसींनाच ठेवा, इतर कोणालाही त्याच्यामध्ये घुसून देऊ नका। त्यांना आरक्षण देण्याबाबत आमचं कोणतंही दुमत नाही, मात्र आमच्या ओबीसीमधला हिस्सा त्यांना देऊ नये, त्यांना स्वतंत्र आरक्षण द्यावं त्याबद्दल आमचं काही मत नाही। मात्र ओबीसीमधला आमचा जो हिस्सा आहे तो त्यांना देऊ नये, एवढीच आमची विनंती आहे। आज आपण इथे बघताय लाखोच्या संख्येने कुणबी समाज बांधव जमा झाले आहेत, त्यांना आपण काय सांगू इच्छिता? आज कुणबी सर्व समाज बांधवांना किंवा कुणब्यांनाच नाही तर मी ओबीसीमधल्या सर्व समाज घटकांना आवाहन करेन की आपला संविधानिक हक्क आहे तो टिकवण्यासाठी आणि संविधान टिकवण्यासाठी आपण सगळ्यांनी तत्पर राहिलं पाहिजे। शासन ज्या विरोधात आपल्यावर ज्या वेळेला अन्याय करेल त्या अन्यायाविरोधात आपण सगळ्यांनी पेटून उठलं पाहिजे आणि आपल्याला जो संविधानिक अधिकार दिलेला आहे तो अधिकार आपला अबाधित ठेवण्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजे असे मी सगळ्यांना सांगू इच्छेन।